फुले आंबेडकर विद्वत सभेतर्फे 29 सप्टेंबर रोजी संविधान जागर साहित्य संमेलनाचं आयोजन संत एकनाथ रंगमंदिर येथे करण्यात आले। या साहित्य संमेलनाला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि प्राध्यापक अंजली आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या कार्यक्रमानिमित्त सकाळी संविधान सन्मान रॅलीचे आयोजन क्रांती चौक ते संत एकनाथ रंग मंदिर पर्यंत करण्यात आले। त्यानंतर उद्घाटन सोहळा प्राध्यापक अंजली आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। SC ST वर्गीकरण आणि क्रीमी लेअर सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षण संबंधी निकाल अन्वयार्थ भूमिका या विषयावर अनिल वैद्य माजी न्यायाधीश आणि डॉक्टर नितेश नवसागरे पुणे हे या विषयावर बोलणार आहेत। या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर इंद्रजित आलटे अर्थशास्त्र हे असणार आहेत। त्यानंतर कवी संमेलनाचे अध्यक्षा प्रतिभा आहिरे प्रसिद्ध कवयित्री या असणार आहेत। या देवानंद पवार, यशवंत खडसे, धोंडोपंत मानवतकर, सुनील उबाळे, मधुकर देवकर यांचा सहभाग असणार। या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असणार आहेत। जय भीम सर्वांना। येत्या रविवारी 29 सप्टेंबर 2024 रोजी फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने संविधान जागर साहित्य संमेलन एक दिवसीय साहित्य संमेलन आम्ही घेत आहोत। सकाळी 8 वाजता रॅली होईल। उद्घाटन सत्र आहे। उद्घाटन सत्राचे उद्घाटक आहेत माननीय अंजलीताई आंबेडकर। उद्घाटन सत्रानंतर परिसंवाद होईल। परिसंवादाचा विषय आहे 1 ऑगस्टचा सर्वोच्च न्यायालयाचा क्रीमी लेअर आणि वर्गवारीच्या संदर्भातला अन्वयार्थ। या परिसंवादामध्ये तज्ञ वक्ते क्रीमी लेअरवर बोलतील माननीय अनिल वैद्य सर नाशिक माजी न्यायाधीश, आणि वर्गवारीवर बोलणार आहेत प्राध्यापक डॉक्टर नितेश नवसागरे सर जे पुण्याच्या लॉ कॉलेजला प्राध्यापक आहेत। त्यानंतर कवी संमेलन होईल आणि त्यानंतर समारोप होईल माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्ते। 1 दिवसीय साहित्य संमेलन आहे। संविधानासंबंधी जो संभ्रम समाजामध्ये झालेला आहे त्या संदर्भात संविधान जागर साहित्य संमेलन आम्ही घेत आहोत। आपण सर्वजण या साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही सर्वजण फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने आवाहन करत आहोत। धन्यवाद।